नेक्स्ट बघा, हा काय आहे की सेम मॅट्रिक्स आहे, सेम सेम आहे, फक्त हा 3x3 आहे. मग याला काय करायचं, पहिले ए मॅट्रिक्सला 3ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, ए मॅट्रिक्सला 2ने मल्टिप्लाय करायचं. स्केलर मल्टिपल काय दिलेलं आहे 2, आणि त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे 3b. मग बघा आता 3x3 आहे म्हणून सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे, सोल्युशन. मग आता पहिले काय करायचं, 2a फाइंड आउट करायचं. 2a, मग 2a कसं येईल, 2 इंटू मॅट्रिक्स ए. ए मॅट्रिक्स काय आहे, 1 2 3 0 4 5 7 8 आणि 9. ठीक आहे, हा काय आला, मॅट्रिक्स ए आला. मग आता बघा, हा स्केलर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2 2 4, 2 3 6. ठीक आहे, 2 3 6. मग बघा आता, 2 गुणिले 0 0, 2 गुणिले 4 8, 2 गुणिले 5 10, 2 गुणिले 7 14, 2 गुणिले 8 16, आणि 2 गुणिले 9 18. ठीक आहे, हा आला 2a. आता आपल्याला फाइंड आउट करायचं 3b, 3 आणि b. मग बघा आता इथं काय होणार, 3 इंटू मॅट्रिक्स b. मग 3 इंटू मॅट्रिक्स b. मग मॅट्रिक्स b काय आहे, 2 0 3 4 0 -1 2 3 1. ठीक आहे, मग बघा आता 3ने मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. 3 2 6, 3 0 0, 3 3 9, 3 4 12, 3 0 0, 3 1 3, पण मायनस साईन आहे, -3. त्याच्यानंतर 3 2 6, त्याच्यानंतर 3 3 9, आणि 3 1 3. मग बघा आता हा मॅट्रिक्स भेटला आपल्याला 2a, आणि हा काय भेटला 3b. आपल्याला इक्वेशनमध्ये काय सांगितलं आहे की 2a मायनस 3b करा. मग आता हे दोन मॅट्रिक्स एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करायचे. मग सगळ्यात पहिले लिहा 2a मॅट्रिक्स, 2 4 6 0 8 10, त्याच्यानंतर 14 16 18. ठीक आहे, हा झाला 2a मॅट्रिक्स. मायनस 3b मॅट्रिक्स, 3b काय 6 0 9 12 0 -3 6 9 3. ठीक आहे, मग आता मायनस करा. मायनस करताना बघा, 2 -6 2 -6, 4 -0 4 -0, 6 -9 6 -9. ठीक आहे, मग नंतर नेक्स्ट लाईन मध्ये काय होणार, 0 -12 काय होणार, 0 -12. त्याच्यानंतर नेक्स्ट 8 -0 8 -0, त्याच्यानंतर 10 -3 10 -3. ठीक आहे, त्याच्यानंतर 14 -6 14 -6, 16 -9 16 -9, आणि 18 -3 18 -3. मग बघा फायनल मॅट्रिक्स जो आहे तो काय भेटन, 2a - 3b इक्वल्स टू काय बघा आता 6 मधून 2 गेले म्हणजेच काय 2 - 6 -4, त्याच्यानंतर 4 -0 4, 6 -9 -3, 12 0 0 -12 -12, 8 -0 +8, -3 10 -3, म्हणजेच 10 + 3 किती होणार 13, आणि 14 - 6 14तून 6 गेले 8, त्याच्यानंतर 16 - 9, मग 6 आणि 3 समजा नाही का 7, त्याच्यानंतर 18 - 3 15. किती आला हा मॅट्रिक्स, 4 -4 4 -3 12 -12 8 13 8 7 15. आपल्याला हा 3x3 वाला मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे, आता बघा याच्यानंतर नेक्स्ट